शेतकरी मित्रांनो नमस्कार. वार आहे बुधवार, तारीख आहे 8 जुलै. आपण 2 दिवसाचा हवामानाचा अपडेट बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. वार आहे बुधवार 8 जुलै आणि वार आहे गुरुवार 9 जुलै, असा 2 दिवसाचा. कारण 8 आणि 9 जुलैला महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये ज्या भागांमध्ये पाऊस झालेला नाही आहे अशा भागांमध्ये जोरदार पाऊस होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर सर्वात आधी महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर आपल्याला रत्नागिरी परिसरामध्ये बुधवारी 8 जुलैला इथे आपण बघू शकता रत्नागिरी, त्याचबरोबर संगमेश्वर, जयगड या परिसरामध्ये जास्त प्रमाणात पाऊस पडण्याचे चिन्ह दिसत आहे. आपण जर इथं बघितलं तर या भागात जवळजवळ 12-13 मिलीमीटर इतका पाऊस असणार आहे. त्याचबरोबर चिपळूण, खेड, दाभोल, दापोली, मंडणगड, हरिहरेश्वर, माणगाव, महाड, त्याचबरोबर महाबळेश्वर हा जो पाऊस असणार आहे इथे आपण जर बघितलं महाडमध्ये देखील चांगला पाऊस होणार आहे, मंडणगडमध्ये पाऊस होणार आहे, महाबळेश्वरला देखील पाऊस होणार आहे. आणि हा जो पाऊस असणार आहे म्हणजे 1 वाजता या पावसाला जास्त प्रमाणात म्हणजे आकार येणार आहे. म्हणजे 1 वाजता जास्त प्रमाणात त्या भागात पाऊस होणार आहे. आपण जर लोणावळा परिसर जर बघितला, नागठाणे, रोह, त्याचबरोबर आपण जर अलिबाग, त्याचबरोबर पेन हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात देखील पाऊस हा असणार आहे. आणि दुपारनंतर म्हणजे 3-4 नंतर हा पाऊस कमी होणार आहे. आपण जर बघितलं तर कमी प्रमाणात पाऊस या भागात होणार आहे. कधी 4 नंतर हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण जर इथे शहापूर परिसर जर बघितला तर शहापूर, त्याचबरोबर घोटी, खंडाळा, त्र्यंबकेश्वर या परिसरात चांगला पाऊस आहे. नाशिक 3 वाजता, दुपारी 3 वाजता. आता आपण नाशिकमध्ये पाहूया दिवसभरामध्ये वातावरण कधी तयार होते. आपण जर 1 वाजता जर बघितलं 12-1च्या दरम्यान तर नाशिकमध्ये रिमझिम पाऊस हा असणार आहे. दिंडोरी, ओझर, पिंपळगाव, बसवंत, निफाड, त्याचबरोबर निमगाव, शिन्नर, त्याचबरोबर शिन्नर, दापोर या भागात देखील रिमझिम पाऊस हा असणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी याची देखील नोंद घ्यायची आहे. आपण जर चांदवड परिसर जर बघितला, चांदवडमध्ये पाऊस असणार आहे, मनमाडमध्ये देखील पाऊस आहे, मालेगाव, त्याचबरोबर आपण जर धुळे परिसर जर बघितला तर धुळे परिसरात देखील जास्त प्रमाणात पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर अंबळनेर, त्याचबरोबर आपण जर जळगाव, येवल, भुसावळ, जामनेर, बोदवड, मलकापूर, त्याचबरोबर नांदुरा, त्याचबरोबर खामगाव हा परिसर बघितला तर या भागांमध्ये म्हणजे जामनेरपासून तर इकडे आपण जर खामगावपर्यंत जर बघितलं तर रिमझिम पाऊस हा चालू असणार आहे. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर शेवगाव हा जर परिसर बघितला, भोकरदन परिसर बघितला, शेवगावमध्ये आता आपण इथे बघू शकता, शेवगावमध्ये देखील पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर आपण जर भोकरदन परिसर बघितला तर या भागात थोडा कमी प्रमाणात पाऊस असणार आहे. आपण बघूया पुढे काही बदल होतोय का. आपण जर चिखली, बुलढाणा हा जर परिसर बघितला तर या भागात देखील खामगाव, परतूर, अकोला या भागात देखील चांगला पाऊस हा होणार आहे. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर आर्णी, अंजनी, त्याचबरोबर हिमायतनगर, उमरखेड हा परिसर बघितला, पुसद परिसर बघितला तर या भागात देखील पाऊस असणार आहे. त्याचबरोबर नांदेड या परिसरात देखील जास्त प्रमाणात पाऊस असणार आहे. परभणी, त्याचबरोबर पूर्णा, त्याचबरोबर गंगाखेडमध्ये देखील म्हणजे जास्त पाऊस या भागात नाही. बुधवारी 8 जुलैला उमरखेड, अहमदपूर, त्याच्यावर गंगाखेड, परळी, अंबाजोगाई, माजलगाव, त्याचबरोबर वडवणी, केज, कळंब, तेर, धाराशिव, तुळजापूर हा संपूर्ण परिसर जर आपण बघितला तर या भागामध्ये रिमझिम पाऊस हा सुरू असणार आहे. त्याचबरोबर अक्कलकोट परिसर, त्याचबरोबर उमरगा हा जर आपण परिसर बघितला इथे देखील रिमझिम पाऊस आहे. कधी 4 वाजता, बुधवारी 8 जुलैला 4च्या सुमारास. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. बीड, पाथर्डी या भागात देखील रिमझिम पाऊस हा असणार आहे. तर आपण बघूया अजून काही बदल रात्री 12पर्यंत होतोय का.
गुरुवारी 9 जुलैला आपण जर बघितलं तर आपल्याला पूर्णपणे म्हणजे कोरडं वातावरण या परिसरात दिसत आहे. बार्शी, धाराशिव, सोलापूर, नलदुर्गा, अक्कलकोट, त्याचबरोबर विजयपूर, पंढरपूर, सांगोला, अकलूज, इंदापूर, कर्जत, जामखेड, बीड, बार्शी, केज, माजलगाव, परळी, अहमदपूर, परभणी, नांदेड, उदगीर, त्याचबरोबर आपण जर निजामाबाद, उमरखेड, पुसद, हिंगोली हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागामध्ये गुरुवारी 9 जुलैला पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं चिखली, खामगाव, बोदवड, शेवगाव, भोकरदन, छत्रपती संभाजीनगर, जालना, अंबड, चाळीसगाव, शेवगाव, जळगाव, चापोडा, अंबळनेर, शिरपूर, धुळे, साक्री, मालेगाव, त्याचबरोबर सटाणा, मनमाड, कोपरगाव, श्रीरामपूर, अहिल्यानगर हा संपूर्ण परिसर जर बघितला तर पूर्णपणे गुरुवारी 9 जुलैला आपल्याला पूर्णपणे कोरडं वातावरण महाराष्ट्रामध्ये दिसत आहे. आपण जर बघितलं तर येणाऱ्या 2 दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेक भागांमध्ये जास्त प्रमाणात पाऊस देखील झालेला आहे. पण आता जर आपण नाशिक, त्याचबरोबर सिन्नर, निफाड, दिंडोरी, चांदवड, सटाणा, नामपूर, पिंपळनेर, साक्री, त्याचबरोबर सातपुरा, पेठ, दिंडोरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर, खंडाळा, घोटी, शहापूर, कुळगाव, बदलापूर हा संपूर्ण परिसर जर बघितला तर पूर्णपणे गुरुवारी 9 जुलैला आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. तर शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. आपण जर बघितलं तर आपल्याला मुंबईच्या काही परिसरामध्ये ढगाळ वातावरण दिसत आहे. बोईसर, वसई, विरार, ठाणे, मुंबई, नवी मुंबई हा जर संपूर्ण परिसर जर आपण बघितला तर या भागामध्ये आपल्याला म्हणजे ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर अलिबाग, पेन, नागठाणे, मुरुड, जंजिरा, माणगाव, हरिहरेश्वर, मंडणगड, महाड, दापोली, खेड, दाभोल, त्याचबरोबर चिपळूण, जयगड, संगमेश्वर, रत्नागिरी, त्याचबरोबर लाजा, राजपूर, विजयदुर्ग, देवगड, कणकवली, मालवण, त्याचबरोबर आपण जर बेंगलुरू, सावंतवाडी हा जर परिसर बघितला, चंदीगड, तर या भागात देखील म्हणजे थोड्याफार प्रमाणात पाऊस होईल किंवा ढगाळ वातावरण देखील या भागामध्ये असू शकतं. याची देखील स्थानिक शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे. शेतकरी मित्रांनो, येणाऱ्या 2 दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर महाराष्ट्राच्या सगळ्याच परिसरामध्ये पाऊस झालेला नाही. काही परिसरात पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. आपण खास करून जर नाशिक परिसर जर बघितला, नाशिकमध्ये जास्त प्रमाणात रेड अलर्ट देण्यात आला होता. या भागात जास्त प्रमाणात पाऊस झालेला आहे. आपण जर बघितलं तर बुधवारी 8 जुलैला सरासरी महाराष्ट्राच्या अनेक परिसरांमध्ये रिमझिम पाऊस किंवा जोरदार पाऊस हा सुरू राहणार आहे. पण गुरुवारी 9 जुलैला जर आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पूर्णपणे कोरडं वातावरण असणार आहे. तर हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात, म्हणजेच कोणत्या गावातून, कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या तालुक्यातून, या आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आणि आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.